निरगुडे येथील स्थानिक नागरिकांनी रस्त्याची अडचण संतोष चव्हाण यांच्या कानावर घातली. संतोष चव्हाण यांनी देखील नागरिकांचा प्रश्न सोडवायचा म्हणून हा विषय आमदार शरददादा सोनवणे यांच्या कानावर घातला. आमदार शरददादा सोनवणे यांनी तातडीने या रस्त्याचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. संतोषदादा चव्हाण आणि आमदार शरददादा सोनवणे यांचे स्थानिक ग्रामस्थांनी आभार देखील मानले. ब्युरो रिपोर्ट, विहर टाइम्स, निरगुडे. रस्त्याचं काम चालू आहे. हा एकदम निरगुडे गावातील एकदम वर्दळीचा रहदारीचा रस्ता, कारण वरून मुलं मराठी शाळेला जातात. मराठी शाळेचं गावच्या पूर्वेच्या बाजूला आहे आणि उत्तरेच्या बाजूला हायस्कूल आहे. पण ही गेली 10 वर्ष जवळ फक्त ग्रामपंचायतीने डागडुजीचंच काम केलेलं आहे आणि एकदम खराब झालेल्या रस्त्याची आम्ही शरददादाकडे मागणी केली. 4-5 रस्त्याचा आम्ही प्रस्ताव दिले. ते प्रस्ताव आम्ही आणले, त्याची एस्टिमेट वगैरे चालू आहेत काहीचं, पण हे एकदम काम आमचं तातडीने पाहिजे, कारण मुलांना यायला जायला लागतं. त्या प्रचार दौऱ्यानिमित्त शरददादांनी जे उभे केलेले आहेत पंचायत समितीचे जितेंद्र ढोले आणि जिल्हा परिषदेला संतोषदादा चव्हाण, त्या 2 दिवसापूर्वी तिथं गाव भेट दौऱ्यानिमित्त आले असताना सुभाष शिंदे, गोतेराम, शिवाजी ताजने बरेच ग्रामस्थ त्यांना आम्ही निवेदन दिलं. ते म्हणजे आम्ही पण म्हणा इथं तातडीचं आम्हाला काम करायचं ते वागळ्या रोडचं. अर्धा रोड गावातून झालेलं आहे, तिकडून झाला, मधला पेशच खराब होता. मग संतोषदादांनी स्वतःच्या खिशातून पैसे टाकून हा रस्ता 2च दिवसात पूर्ण करायचा आश्वासन दिलं. लगेच कामही चालू आहे आणि ते 1-2 दिवसात हा रस्ता पण पूर्ण होणार आहे. त्यामुळं ग्रामस्थांच्या वतीने ते त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. जे उर्वरित रस्ते दिलेत आम्ही त्यांचंही काम एस्टिमेट चालू आहे. तेही काम निवडणुकीच्या अगोदरही होऊ शकतंय किंवा निवडणुकीनंतर सुद्धा होणार. शब्द दिलाय ते शब्द 100% दादांच्या जीवावरती ते पूर्ण करणार आहे, शरददादाच्या महित्वावरती. आणि त्या गावाने दाखवला आणि त्यांना आमच्या गावातून पूर्ण 100% 50-60% नाही 80% तर आम्ही पूर्ण सहकार्य करणार. तर ग्रामस्थांनी पण त्यांना हे केलेलं आहे. सरपंचांनी आता जे काही दादांच्या बाबतीत जे सांगितलं ते अतिशय म्हणजे खरोखर, आणि त्यांनी खरंच कामाचं एकदम प्रखड मताने परत लगेच फास्ट काम चालू केलं आणि ते एकदम जोरावर. इथं जे आजला लोक जायची यायची, आज ती इतकी बेकार परिस्थिती होती, पण आजला ते स्वतः सांगतात का खरंच काम चालू झाले आणि एकदम खुश आहेत त्या बाबतीत कामाच्या. का तर कामात काही कुठली एकदम चुकीचं दिसत नाही, एकदम चांगलं काम दिसतंय. त्याच्या बाबतीत दादांनी जे सांगितलं तसंच दादांनी करून दाखवलं. मी अभिमन्यू शिंदे, निरगुडे ग्रामस्थांच्या वतीने आता जे रस्त्याचं काम पाहिलेलं आहे, हे अत्यंत चांगल्या पद्धतीने आश्वासन दिल्याप्रमाणे दादांनी काम लगेच म्हणजे रात्रीतून 1 दिवस नाही गेला तर काम पूर्ण चालू केलेलं आहे. आणि जी शाळेची मुलं जातात येतात, पावसाळ्यामध्ये जे खड्डे वगैरे मोठमोठाले पडलेले, मुलांना जायला यायला जो त्रास होता तो अत्यंत वदळीचा रस्ता असून रोजची लोकांना जाणे येण्याची गैरसोय झालेली होती. लहान मुलांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचं काम त्यांनी केलेलं आहे. उत्कृष्ट प्रकारचं काम चालू आहे, त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. मी निरगुडे गावचा माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी ताजने. मी इथं 10 वर्षापासून पाहतोय. ह्या 10 वर्षापासून काम झालंच नाही रस्त्याचं. सगळी काही कामं झाली, पण इथं हजारो लोक जातात, गावची जातात, बाहेरची गावची जातात. हायस्कूल आहे, इथं मराठी शाळा आहे, पण हे काम झाले नाही. पण संतोष नाना चव्हाण यांनी जे उत्तर दिलं आम्हाला का 2 दिवसात आम्ही याचं भूमिपूजन करतो, लगेच स्टार्ट काम करतो, त्याबद्दल दादांचं मी अभिनंदन करतो. आमच्या गावच्या विकासाच्या माध्यमातून आम्हाला जी कामं करायची आहेत ती दादांकडे आम्ही यादी दिली आहे
आणि दादांनी तात्काळ लगेच एक काम हातात घेतलं, एका दिवसात चालू केलं आणि 3-4 दिवसात ते पूर्ण पण करणार आहेत. आणि त्यामुळे आहे ना, वरती पण आमचे दादाच आहेत आणि खाली पण दादाच असणार आहेत, एवढी मी ग्वाही देतो. बाकी काहीच बोलणार नाही. 2 मिनिटं नाही, गाडीवर थांबा, गाडीवर थांबा. रस्त्याचं काम चालू झाले, काय वाटतं तुम्हाला? बाकी काहीच नाही. आनंद आहे. स्टार्ट आहे का? बोला. रस्त्याचं काम चालू झाल्याबद्दल एकदम आनंद झालाय, कारण या रस्त्यामुळं मनकं कामातून गेलतो आम्ही. म्हणजे दादांनी जो तुम्हाला आपल्याला शब्द दिला तो खरा केला का नाही? 2 दिवसात. त्यांचं अभिनंदन. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.